गुड मॉर्निंग. तर आता जवळपास झालेले आहेत 7:45 वगैरे. पिल्लूचं तिकडे खेळणं सुरू आहे. ती आत्ता सुटली, थोडा वेळ झाला. पण काय झालं ना, सकाळी जवळपास 5 वाजतापासून लाईट नाही आहे, त्यामुळे झोप काहीच झाली नाही. आणि रात्रीकार व्हिडिओ वगैरे एडिट करत बसली होती, त्यामुळे फार उशीर झालेला. आणि त्यातल्या त्यात आज थोडंफार क्लिनिंग पण करायचं आहे. बरेच दिवस झाले क्लिनिंग केलं नव्हतं घराचं, त्यामुळे म्हटलं आज क्लिनिंग करून घेऊया. आज यांना पण सुट्टी आहे, सोबत त्यांची पण मदत होईलच मला. म्हटलं थोडीफार तरी क्लिनिंग झालीच पाहिजे. तर बरेच दिवस झाले होते आणि समोर सण पण येतात आपले, श्रावण येत आहे, गणपती येत आहे, त्यामुळे म्हटलं आधीच थोडीफार क्लिनिंग करून घेतली तर घर नीटनेटकं दिसतं. पिल्लू हाय मन, त्याला चम्मच घालून दिला. बर बर बर. तर आज यांना सुट्टी आहे, तर म्हटलं चला आज क्लिनिंग करून घेऊया. उद्या पण आहे, पण उद्याचा काही वेगळा प्लॅन असतो संडेचा, आणि आज सॅटर्डे असल्यामुळे आज काही जे संडेचे प्लॅन्स असतात ते मेजॉरिटी ऑफ टाईम मी सॅटर्डेलाच आटपून घेण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे संडेला कसं निवांत राहतं आणि म्हणजे पुढचा वीक खूप छान आणि आरामात जातो. त्यामुळे म्हटलं चला आता जेवढं होईल तेवढं आज क्लिनिंग करून घेऊ. आधी तर लाईट आल्यावरच सगळ्या गोष्टी होईल, कारण लाईट नाही आहे, त्यामुळे म्हटलं काहीच व्यवस्थित काम होत नाही. परत आमचं हे खेळणं चालू आहे. पिल्लू आज कोणतं खेळणं काढून पाहिजे तुला? छानवालं खेळणं काढून पाहिजे का? नाही पाहिजे. किती गुणी मुलगी आहे ग, नाही म्हणते कोणतं खेळणं काढून द्यायला. व्हेरी गुड, छान छान छान. हो हो लाव लाव. ये विचार सुरू आहे का? ये. तर पिल्लूचे सगळे खेळणे बर्थडे मध्ये मिळालेले सगळे गिफ्ट तिला, ते सगळे सध्या असे वरती ठेवून दिलेले आहे पॅक करून. सगळे एकदम काढले नाही. ऑलरेडी एवढा सारा पसारा असतो तिच्या बॉक्समध्ये, त्यामुळे म्हटलं जास्त काही मी खेळणे काढले नाही आहे. आता तिला जेव्हा जेव्हा आठवण आली किंवा जेव्हा हे खेळणी सगळे बोर झाली तर मी तिला देऊन देत असते एखादं खेळणं काढून. तर आज परत एक बॉक्स काढायचा विचार आहे माझा. बघते आता यांचं झालं की तिला काढून देईल. तर आता थोडा वेळ झाला आहे, लाईट आलेली आहे आणि पिहूचं अजून कंटिन्यू खेळणं चालूच आहे. मी माझं काम आटपून घेते स्वयंपाकाचं, कारण आंघोळ वगैरे तर उशिराच करणार आहे आज, आणि त्यामुळे कसं मग स्वयंपाक उशिरा झाला तर मग पिहूच्या जेवणाचा विषय होतो. आणि म्हटलं आज काही नाही होत, जाऊ द्या, स्वयंपाक आधीच करून होते. चुकलं. व्हेरी गुड. ये ये. लावलं तू पूर्ण? नाही लावलं. प्रत्येक गोष्टीला नाही म्हणायचं का बाबा? लावलं ना तू पूर्ण? हो म्हण. हो. नो 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 पण म्हणता येते का तुला? म्हणूनच तो होता ना आपल्याकडे झाडू. काऊन? लाइटिंग लाइटिंग. पिल्लू कुठे चढले बाबा?
तुला चढायचं का? का बरं? काय होते तिथे? भाऊ भाऊ होते. तर शेवटी आम्हाला 11 वाजत होते आणि त्यामुळे म्हटलं आता साफसफाई करून घ्यावी, कारण आम्ही लाईट याची वाट बघत होतो, पण लाईट काही आलीच नाही. भरपूर काहीतरी प्रॉब्लेम होता बहुतेक, त्यामुळे लाईटला यायला उशीर होता. आणि आजचा दिवस पण वाया नव्हतं जाऊ द्यायचा, कारण एकदा ठरलेली कामं जर पेंडिंग राहिली ना तर सगळा वीक आपला हेक्टिकमध्ये चालला जातो. त्यामुळे म्हटलं चला जाऊ द्या, आपण तसंच साफसफाई करून घेऊ, कारण क्लिनिंग करताना लाईट असली ना तर आपलं बारीक बारीक गोष्टी, काही गोष्टी असे दिसून येतात पटकन. पण नको म्हटलं जाऊ द्या, आता आपण क्लिनिंग स्टार्ट करून घेऊ, लाईट येईल तेव्हा येईल. त्यामुळे आम्ही दोघांनी मस्त क्लिनिंग केली आणि पिल्लूचं तिथे पसारा करणं आणखी सुरूच होतं. पुस ना. कसं पुसायचं? व्हेरी गुड. चल मी तिकडे पुसते काय, तू पुस तिकडे तोपर्यंत. सण जवळ आले की आपल्या घराची स्वच्छता करायची लगबग सुरू होते. रोजच्या कामांमध्ये राहून गेलेल्या काही गोष्टी मग आवर्जून करून घ्याव्या लागतात, कारण कसं होतं ना, आपण रेग्युलर रुटीनमध्ये इतकं काही डीप क्लिनिंग करत नाही आणि डस्टिंग करत नाही. त्यामुळे एखाद्या वीकमध्ये जरी आपण अशी जाडे काढून घेतले, डस्टिंग करून घेतलं, तर घराची थोडीफार तरी डीप क्लिनिंग वरच्यावर होत राहते आणि मग मस्त असं छान प्रसन्न वाटायला लागते. क्लिनिंग करताना मी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवते, संपूर्ण घर एका दिवशी क्लीन करण्यापेक्षा मी रोजच्या रुटीनमध्ये एक एक रूम तरी थोडीफार क्लीन करून घेत असते. त्यामुळे कसं घरात एकदम पसारा होत नाही आणि सगळं काम व्यवस्थित अगदी स्ट्रेस फ्रीसुद्धा पण होऊन जातं. म्हणूनच मी जेव्हा पण डीप क्लिनिंग करायची असली तर आधी लिव्हिंग रूम करून घेते, त्यानंतर बेडरूम, त्यानंतर पूजा रूम, अशा पद्धतीने माझी क्लिनिंग रुटीन चाललेलं असतं. आणि किचन मात्र मी नेहमी एका वेगळ्या दिवशी क्लीन करते, कारण बाकीच्या रूमपेक्षा किचनमध्ये जास्त वेळ द्यावा लागतो. किचनमध्ये छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा बारकाईने क्लीन कराव्या लागतात. प्लॅटफॉर्म, शेल्फ, अप्लायन्सेस, कॉर्नर सगळं व्यवस्थित क्लीन करूनच घ्यावं लागतं. त्यामुळे किचनसाठी एक संपूर्ण दिवस वेगळा ठरवून ठेवलेला असतो. त्यामुळे कसं जेणेकरून आपल्याला पण काही होत नाही आणि व्यवस्थित पूर्ण घराची क्लिनिंग होत राहते. कुठलीही गोष्ट क्लीन करण्यासाठी मला असं वाटतं योग्य क्लिनिंग टूल्स असणं खूप गरजेचं असतं. पण प्रत्येक क्लिनिंगसाठी महागड्या वस्तू घेतल्याच पाहिजे असं अजिबात नाही, कारण कधीकधी बजेट फ्रेंडली आणि छोट्या छोट्या गोष्टी ज्या क्लिनिंग टूल्स असतात त्या नियमितपणे घेतलं राहिलो आणि चेंज करत राहिलो तर तेही आपल्या क्लिनिंगमध्ये खूप उपयोगी पडतात. मी सुद्धा क्लिनिंगसाठी अशाच काही सिंपल आणि सोप्या कमी बजेटमधल्या काही वस्तू वापरत असते. त्यामुळे क्लिनिंग करताना आपलं काम थोडं सोपं होऊन जातं, वेळही वाचतो आणि छोट्या छोट्या कॉर्नर्सची क्लिनिंगसुद्धा व्यवस्थित करता येतात. काय आणलं पिल्लू नानूनी? प्लीज इग्नोर हा अवतार. पूर्ण साफसफाई वगैरे काही झाली नाही, आणखी बरंच बाकी आहे. तर थोडं थोडं करून घेतलं, तर थोडा ब्रेक घेतला, चहा नाश्ता घेतला. पप्पा आले होते, पप्पांना पण चहा दिला, पिल्लूची आंघोळ करून दिली. आणखी बेडशीट वगैरे चेंज करून घ्यायचे होते, ते पण लावायचे आहेत. तरी बराच पसारा बाकी. आणखी आता करू थोड्या वेळात. हो बाबा, एक मिनिट काय लागले इथे? तू किती साफसफाई केली? एवढी केली? 5 वेळा? किती वेळा केली? 2 वेळा. पिल्लूने ते खूपच साफसफाई केली, तुम्ही तर बघितलंच असणार. तर सोफा बघू शकता किती छान क्लीन झालेला आहे. तरी पिल्लूने आणखी काही ना काही करून खराब केलेलाच, पण खूप छान दिसत आहे थोडंफार क्लिनिंग केलं तर.
थोडीफार क्लिनिंग झाली आहे. आता बाकीचं म्हणजे स्टोर रूम राहिलेली आहे क्लीन करायची, देवाचं मंदिर क्लीन करायचं राहिलेलं आहे आणि किचन तर अजून काही केलंच नाही मी, कारण किचनलाच एक दिवस जातो. त्यामुळे म्हटलं थोडंफार वरची जरी साफसफाई करतो म्हटलं ना किचनची, तर पूर्ण सामान काढून इकडे तिकडे ठेवून मगच ते किचन होतं. आजच तर आम्हाला इतक्या साऱ्या गोष्टीला खूप वेळ लागतो. तुम्हाला जरी ते छोटीशी क्लिप वाटली, पण ॲक्च्युली जो करतो ना त्यालाच माहीत असतं त्याला किती टाईम जातो. म्हणून म्हटलं आता आज तर काही किचन होणार नाही, तर बघते 2-3 दिवसांनी मग दुपारी वगैरे करणार, किंवा माझंच दुपारी करून घेत जमलं तर वेळ असला तर. आता एवढं राहिलेलं आहे तर बाकीचं सगळं करून घेतलं आणि मग दुपारी जेवण वगैरे करून घेते म्हटलं. हे गेले आहेत बाहेर, आता काहीतरी काम होतं त्यांना. त्यांनी आंघोळ करून दिली पिल्लूची. पिल्लू एकदा फ्रेश झाली की मग तिचं पण आवरावर होऊन जातं सगळं काही. ती एकदा खेळण्यात गुंतली की मग बाकीची कामं आरामशीर होऊन जातात. पिल्लूला एखादं टॉयज रोज रोज खेळून बोर आलं असेल तर मी तिच्यासमोर दुसरं टॉयज आणून देते. आणि कसं मी एकदमच सगळी तिला टॉयज खेळायला देत नाही, कारण जी काही खेळणी असतात ना तिची, तर ते मी खेळून झाल्यावर बाकीच्या टॉयजसोबत आधी वरती ठेवून देत असते आणि नंतर ते काही दिवसांनी परत तिला खेळायला देते. मग तिला ते टॉयज पुन्हा नवीन मिळाल्यासारखंच वाटतं आणि तिची परत खेळण्याची इच्छा होते. आई लोकांचे असे छोटे छोटे जुगाड असतातच सुरू. तर आज पिल्लूसाठी मी तिचं छानसं असं बास्केटबॉल काढून दिला आणि मस्त ती खेळायला लागली. त्यानंतर मी चहा बनवला होता स्वतःसाठीच आणि मस्त चहा घेतला आणि ते चहा झाल्यानंतर पिल्लूला थोडंसं टेरेसवर घेऊन गेले होते, कारण तिला पण थोडंफार बोर नको वाटायला घरातल्या घरात. म्हणून ती मस्त चिवला बाय करत आहे. बाय करत आहे, चिवला बाय करत आहे. व्हेरी गुड. तर आम्ही आलो आहे आता टेरेसवरती थोडंफार फिरायला. 6 वाजले आणि वातावरण पण खूप छान आहे. म्हटलं चला थोडंसं फिरून होते. काय झालंय, सकाळपासून इतकी कामं होती ना, इतकं थकल्यासारखं वाटत आहे आता. त्यामुळे म्हटलं चला जाऊ दे, थोडंसं पिल्लूला थोडंसं फिरून आणते. आणि आणखी घरी भरपूर कामं आहेत बरं पेंडिंग. ते पिल्लूला थोडंसं खेळायला घेऊन येते, थोडंसं तिलाही फ्रेश होतं. बाकीची जी कामं राहिली होती ती आज काही पूर्ण झाली नाही, कारण बराच वेळ झालेला होता आणि लहान बाळ म्हटलं की यामध्येच त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. सगळं काम एकाच दिवसात पूर्ण करण्याचं म्हणून स्वतःवर प्रेशर घेण्यापेक्षा म्हटलं काही हरकत नाही, उरलेली कामं परत उद्या करता येईल. घरातली कामं तर रोजच राहतील, पण बाळाकडे पण लक्ष द्यावंच लागतं. मग थोडंफार आवरून घेतलं आणि आम्ही मस्त टेरेसवर फिरायला गेलो. तिथे पिल्लूसोबत थोडा वेळ मस्त घालवला आणि आजचा व्लॉग इथे संपवते. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.